नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवून घेऊया गरमागरम कांदा पोहे। त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर मी पोह्याचं साहित्य इथे बनवून ठेवलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। त्यामध्ये कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे आहेत। काय मिरच्या बारीक बारीक कट करून घ्यायच्या। आणि कांदा पोहे म्हणल्यास कांदा तर त्यामध्ये स्पेशल असतोच, त्यामुळे कांद्यालाही बारीक कट करून घ्यायचा आहे। नंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1-2 मापे तेल टाकून घ्यायचे। त्यात शेंगदाणे फ्राय करून काढून घ्यायचे, कारण ते शेंगदाणे आपल्याला पोह्यावरतून नंतर टाकता येतात। त्यानंतर त्या तेलामध्ये थोडेसे मोहरी, जिरे, कढीपत्ता हा छान कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचा। नंतर राहिलंच काय आपला लसूण आणि हिरव्या मिरच्या, ते पण टाकून घ्यायच्या। यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित कढू द्यायचं, म्हणजेच त्यांना व्यवस्थित परतून घेत राहायचं। या ठिकाणी आपण बघू शकतो आपलं मिश्रण सर्व व्यवस्थित कढत आहे। नंतर गॅस कमी करून हळद त्यामध्ये टाकून घ्यायची। हळद ही तेलातच टाकायची, पोह्यावर नाही टाकायची, कारण त्यामुळे पोहे कटसर लागू शकतात। मग काय यांना व्यवस्थित परतून घ्यायचं। फ्राय केलेले शेंगदाणे त्या तेलात टाकून घ्यायचे आणि लगेच पोहे पण त्यामध्ये मिसळून घ्यायचे। मग आता ना आपल्या पोह्यांना व्यवस्थित परतून घेत राहायचं। पोहे परतून घेत असताना आपला गॅस कमीच ठेवायचा। त्यानंतर त्या पोह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। नंतर चिरलेली कोथिंबीर पण त्यामध्ये परतून घेत राहायची। लगेच गॅस कमी करून त्यावरती झाकून ठेवायचं। 1-2 मिनिट झाकण ठेवायचं। मग काय आपण बघू शकतो त्या ठिकाणी आपले पोहे बनलेले आहेत, एकदम गरम गरम मस्त। या पोह्यावरती आपण थोडीशी सेव पण टाकू शकतो। लिंबू टाकून खायला पोह्याची मजा तर वेगळीच।